योगेश जोशी, मी इयत्ता 8वीत शिकत आहे. माझ्या मोनोॲक्टचे नाव आहे राजे. आपण पुन्हा जन्मलाय. नमस्कार. खूप दुरून आलोय. तेवढी राजांची भेट घालून दिली असती तर बरं झालं असतं. मुजरा सरकार, आज सोनियाचा दिस अजे अमृते पाहिला. धन्य झालो राजे, धन्य झालो. तुम्हाला पाहिलं आणि मला माझा देव भेटला बघा. राजे, मी कोणी मोठा माणूस नाही. आपणच घडवलेल्या स्वराज्यातील मातीत जन्माला आलेला एक सामान्य मुलगा आहे. म्हणलं बघा माझ्या राजांचा दरबार कसं होतं ते, माझ्या राजांचं स्वराज्य कसं होतं ते. आजवर फक्त इतिहासात वाचलंय, ऐकलंय, पण आज प्रत्यक्ष पाहिलं राजे. माझ्या डोळ्यांचं पारणं पिटलं. राजे, काही वर्षांपूर्वी आपण एक सामान्य माणूस घडवला. ज्या सामान्य माणसाला आपण समाजात मानाने जगायला शिकवले, तोच सामान्य माणूस आज कुठेतरी मागे पडत चाललाय. हो, तो प्रयत्न करतोय, पण काही विकृत विचारांची माणसं त्याला तिथपर्यंत पोहोचू देत नाहीये. महाराज, आपण राजकारण केलं, पण ते प्रजेच्या हितासाठी. आम्ही राजकारणामध्ये पण स्वतःचा स्वार्थ बघत आहोत. दुसऱ्यांच्या आनंदापेक्षा आम्हाला स्वतःचा आनंद जास्त प्रिय आहे. महाराज, तुमच्या राज्यातील शेतकरी पण कर भरायचा, पण तो समाधानी आयुष्य जगायचा. माझा शेतकरी बांधव तर कष्ट तेवढेच करतोय, पण व्यावसायिक आणि दलाल याच्यामध्ये सापडला आहे. दर साल कित्येक शेतकरी बांधव स्वतःचे आयुष्य संपवत आहेत. हे कुठेतरी बदललं पाहिजे. ही मानसिकता आणि हे वास्तव कुठेतरी बदललं पाहिजे. महाराज, आपण दिलेले आचार विचार आजही आम्ही कटाक्षाने पाळतो, त्याचा सन्मान करतो, पण कुठेतरी वाटतं या विचारांना थोडी धार देण्याची गरज आहे. एखाद्या तलवारीच्या लखलखत्या पात्याप्रमाणे हे विचार चमकले पाहिजे आणि समोर येणाऱ्या विकृत परिस्थितीवर मात करत विजयाची भगवी पताका या देशाच्या काळ्या कोपऱ्यात फडकली पाहिजे. तेव्हाच आपण केलेल्या पराक्रमाचा सार्थक होईल. महाराज, तुम्ही कधी धर्म जात यांच्यात भेदभाव केला नाही, पण आमच्यात ही मानसिकता कधी येणार, आमच्यात हे गुण कधी जागणार? हे सगळं जर का सुरळीत करायचं असेल तर गरज आहे मला तुमच्यासारख्या नेतृत्वाची, गरज आहे मला भगव्या झेंड्याची, गरज आहे मला विचारांची, आणि गरज आहे राजे, गरज आहे जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या स्वराज्याची. आणि ही सगळी स्वप्न जर का प्रत्यक्षात आणायची असतील